अध्यक्षा काय सांगाल, आपण वल्लभनगर एस टी स्टँडला भेट दिली, स्थानक प्रमुखांची गाठ घेतली आणि नुकतंच स्वारगेटला जी घटना घडली आहे, एका महिलेवरती अत्याचार करण्यात आला शिवशाही बसमध्ये, आपण काही सूचना करण्यासाठी आला होता किंवा काय नक्की प्रयोजन होतं? नक्कीच काही सूचना करण्यासाठीच इथे आले होते. ॲक्च्युली स्वारगेटला प्रकरण काही पीडितेवर अत्याचार केला गेला त्यानंतर आम्ही जागे झालेले लोक नाही आहोत. आम्ही अगोदरपासूनच प्रत्येक वेळेला वल्लभनगर एस टी स्टँडमधले जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या वेळेला एका महिलेवर स्वारगेटला एका बसमध्ये अत्याचार केला गेला त्यावेळेला वल्लभनगर एस टी स्टँडच्या बाजूला असलेला आवार सगळा डोळ्यासमोर दिसायला लागला. कारण प्रत्येक वेळेला सिक्युरिटी ही फार महत्त्वाची असते. एक 2-4 दिवसापूर्वी एका नातेवाईकाला एस टी स्टँडवर सोडायला आल्यानंतर जे लक्षात येत होतं की काही महिला ज्या समजा खूप लांब राहतात आणि त्या लवकर येऊन बसत असतील तर त्यांच्या सुरक्षिततेचा विषय इथे खूप मोठा गंभीर आहे. तर आम्ही त्यावर विचार करत होतो की पोलीस नियंत्रण कक्ष इथे का नाही आहे. मग आम्ही ह्या आगारातले जे डेपो मॅनेजर आहेत त्यांनी पोलीस निरीक्षण कक्षासाठी ॲप्लिकेशन दिलं असं ते म्हणतात. तर आम्ही आता त्यांना तेच म्हटलं, जर एखाद्या महिलेवर ह्या पद्धतीने ह्या आवारामध्ये किंवा ह्या आगारामध्ये जर अत्याचार झाले तर मात्र आम्ही ह्यासाठी तुम्हाला सोडणार नाही. त्यासाठी आम्ही त्यांना अगोदरच सूचना द्यायला आलो आहे. CCTV कॅमेरे वाढले पाहिजेत. सिक्युरिटी फक्त 10 आहे त्यांच्याकडे 3 शिफ्टमधली, तर रात्रीच्या शिफ्टमधली सिक्युरिटी वाढली पाहिजे. त्या सिक्युरिटीमध्ये एक लेडीज सिक्युरिटी तुम्ही कंपल्सरी दिले पाहिजे. हिरकणी कक्ष जो आहे तो अद्ययावत केलाच पाहिजे. महिलांचं जे शौचालय आहे त्या स्वच्छतागृहाच्या बाहेर रात्रीची जेव्हा महिला एखादी आत जाते तर तिकडे सिक्युरिटी असलीच पाहिजे. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी करताना काही त्रास होत असेल तर तुम्ही आम्हा लोकांना सांगा. आम्ही एक नागरिक म्हणून पदाधिकारी बाजूला ठेवून देऊ, आपण एक नागरिक म्हणून आम्ही त्यांना त्या पद्धतीने जसं नेहमी मदत करतो तशी आम्ही 100% त्यांना इथे मदत करू, ही त्यांना आम्ही ग्वाही द्यायला इथे आलो आहे. पण हा प्रकार जो स्वारगेटला झाला त्याचा आम्ही निषेध करतो. ह्या पद्धतीचा प्रकार झाला नाहीच पाहिजे आणि त्या नराधमाला पकडून त्याला त्वरित तिथल्या तिथे ठेचून मारलं पाहिजे. ही आमच्या सगळ्या महिलांची प्रचंड मोठी मागणी आहे. आणि जर या पद्धतीनं सरकार वागलं नाही तर मला वाटतं मग आमचा सगळा महिला वर्ग, आम्ही कुठल्या पक्षाचं म्हणून यावेळेला इथे बोलू शकत नाही, एक महिला म्हणून आम्ही इथे बोलतो. ह्या पद्धतीचा अत्याचार करणाऱ्या अत्याचाराला त्वरित शिक्षा झालीच पाहिजे.